वाल्मिक कराडच्या समर्थनात महिलांचं आंदोलन सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। आंदोलन करताना एका महिलेने स्वतःचं डोकं सुद्धा फोडून घेतलं। पांगरीमध्ये वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर हे जे समर्थक आहेत वाल्मिक कराडचे जे आक्रमक झाले, पांगरीमध्ये अनेक जागी हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळते। तर महिलेने डोकं फोडून घेतलेलं होतं ते दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ महिलांचं हे आंदोलन, ज्या ठिकाणी महिला ज्या ह्या एकवटलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून हा खरं ड्रामा एक प्रकारे सुरू आहे। आंदोलन करताना एका महिलेने स्वतःचं डोकं सुद्धा यामध्ये फोडून घेतलं। पांगरीमध्ये वाल्मिक कराड याला मकोका लावल्यानंतर समर्थक हे आक्रमक झाले, त्याची आपण ही दृश्य पाहतोय। अनेक जागी खरं तर पांगरीमध्ये हे आंदोलन सुरू आहे। परई जवळच्या पांगरीमधली ही दृश्य महिलांकडून खरं तर हे आंदोलन सुरू होतं, ज्यामध्ये एका महिलेनं चक्क आपलं डोकं फोडून घेतलंय। वाल्मिक कराड याची सुटका करावी, तो आरोपी नाही, अशा खरं तर घोषणा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या। आणि ही त्यावेळीचे दृश्य पाहतोय ज्यावेळी हे आंदोलन सुरू होतं। तर याच परई जवळील पांगरी येथे युवकांना आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय। राहुल पाचांगे असं आत्मदहन करणाऱ्या तरुणाचं हे नाव आहे। आणि त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। परई जवळील पांगरी येथली ही दृश्य, एका युवकानं आत्मदहनाचा हा प्रयत्न केला। प्रचंड राहुल पाचांगे असं आत्मदहन करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। आज देखील आंदोलन जे आहे तर आक्रमक होताना पाहायला मिळालं। आणि यानंतर अनेक खरं तर नागरिक त्या ठिकाणी एकवटलेले होते आणि त्यांनी या नागरिकाला वेळीच आवरल्यानं हा या ठिकाणी मोठा अनर्थ टळला। मात्र आत्मदहनाचा प्रयत्न या युवकाकडून केला गेला। तिने अंगावर पेट्रोल आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। आज देखील